कसं काय मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती. आणि हा जो चेहरा तुम्ही बघताय हे आहेत माझी सासूबाई, ज्यांनी उत्तम जेवण बनवतात. आणि आज परत आम्ही शेअर करणार आहे त्यांची सिक्रेट पावभाजी रेसिपी. हे तुम्हाला काही सांगायचं आहे? नाही. आम्ही डायरेक्ट व्हिडिओ स्टार्ट करूया. कम ऑन गाईज. ही अशी मी छान तयारी केलेली आहे. काय म्हणतात त्याला? मॅश्ड पोटॅटो, कॅप्सिकम, वाटाणे, टमॅटो, फ्लावर आणि हे काय कांदा, असं सगळं छान आम्ही तयारी करून ठेवलेली पूर्व आहे. तयारी केलेली आहे. हे सगळे आम्ही मसाले, अमूल बटर आणि असं सगळं वापरलेलं आहे. आई तुम्ही काय काय खाल्ला जरा सांग. मी मोहरी जिरं टाकलेलं आहे, हळद, जिरं मोहरी टाकलेलं आहे, कढीपत्ता टाकायले, असा आम्ही छान कांदा टाकून झालेला आहे. आई तुम्ही पण बोलू शकता. हे द्या. हॉटेलचे प्रकार घरी बनवून खायला मला खूप आवडते. कोणतीही डिश आम्ही जर हॉटेलमध्ये खाल्लो तर आई म्हणतात ह्यात काय वेगळं आहे, मी करून घालते तुम्हाला. आणि अशा प्रकारे आम्ही असे भरपूर सारे डिशेस खाल्लेले आहे. शॉर्मा पासून भरपूर काही खाल्लेलं आहे. मोमोज पण खाल्लेलो आहे आम्ही उकडीचे. ते पण कसले मोमोज केलेलो आहे आम्ही? गव्हाच्या पिठापासून. अशा पद्धतीने छान कांदा भाजत आहे आणि तो लवकर भाजण्यासाठी मीठ घाल. होय बघा. आणि थोडंसं चालेल बघा. खूप महत्वाचं काम दिलेलं आहे मला, मीठ घालायचं. मिठामुळे कांदा लवकर मऊ पडतो. तुमच्यासोबत मी पण जरा शिकून घेते. जर कोणीतरी विचार करत असेल मी कुठे गेलोय, तर मी आज कॅमेरामॅन असणार आहे. मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट म्हणून मी येणार आहे कांदा भाजीस. तोपर्यंत चांगला भाजला पाहिजे कांदा. टोमॅटो घालायचे. आता घालायचा आहे टोमॅटो. आम्ही झटपट कुकरमध्ये बनवतो. झटपट पटापट असं बनवणार आहे आम्ही कुकरमध्ये. आम्ही वापरत आहे जिंजर गार्लिक पेस्ट याच्यामध्ये. छान फिरून घ्यायचं तुम्हाला. आता तिखट. आता घालायचं आहे आम्हाला तिखट. आता एक एक भाज्या घालून. पहिला कोणती घालू? कोणती घाल चालते. सो आम्ही टाकतो आता फ्लावर. आत्ता म्हणजे काय छानच होणार जरा. अशा प्रकारे सगळ्या भाज्या घालून घ्यायची. पाणी बघा पूर्ण घाल. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? इतकी मदत आहो, इतकी मदत. पावभाजीचा मसाला. पावभाजी मसाला गाईज आम्ही वापरत आहे एव्हरेस्टचा. असं असं करून घालणार आहे काय आहो? कुणाचा? आणि
1.5 टीस्पून तुम्हाला मसाला लागतो. आम्ही कट करतोय कांदा पावभाजी घालून खायसाठी. आमची थोडीफार मदत झालेली आहे याच्यामध्ये, जसं की खूप सामग्री आणण्यामध्ये. हो हम्म, लगेच खूप लगेच. सॉरी, तुम्ही सामान आणलात त्या म्हणून कांद्याला असं. कांदा म्हणे, त्या चाकूला जेवढा धार नाही तेवढा माझ्या बायकोच्या जिभेला आहे सध्याला. हे मान्य करणार माझी बायको. बायको, जिभेने एक कांदा कापून दाखवा लवकर. चला. नाही, तरी माझा नवरा किती ढीट आहे बापरे. आता केलेलं माझी नाहीये. बायको शिट्या मेजणार. सिटी 1. बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे तुम्हाला, कारण जर तुम्ही बारीक घेतला नाही तर खाते नुसता कांदा लागेल म्हणून. सो बारीक बारीक चिरून. तुम्ही जर observe केलं नवऱ्यामध्ये असतं, बारीक बारीक कशा चुका शोधतात तसेच बारीक कांदा सुद्धा तुम्हाला चिरून तुम्ही घ्यायचा. कारण की भेंडी एवढे लांब बोट आहेत त्यांचे, त्यामध्ये उगवलेले नख, उगवलेले. तर छान तुम्हाला बारीक कांदा कट करून घ्यायचा आहे आणि असं एकाकडे करून घ्यायचा आहे. म्हणजे दुसरं कट करायला म्हणजे असं मोठा कांदा असेल तर त्याला असं कट करून घ्या. आणि पावभाजीमध्ये जर लिंबू नसेल तर काय मजा. आई सांगा, मी पावभाजीमध्ये किती बटाटे. क्वांटिटी मध्ये घातलेलं आहे हे भाजी? बटाटे 1 किलो पेक्षा थोडे कमी घातले, कारण आज आम्हाला 6 जणांसाठीच बनवायची होती भाजी. फ्लावर अर्धा घातलेला आहे. परत मटार एक पाव किलोपेक्षा कमीच आहेत. आणि काय घातलंय, कॅप्सिकम, हां, ढबू मिरची ढबू घातलेली मिरची पण आहे पाव आम्ही. किलोपेक्षा कमीच घातलेली आहे. पाव किलोमधून 2 कमी केलेले आहेत. आणि तेवढंच. कांदा आणि कांदा आणि जवळजवळ 1 किलोपेक्षा कमी आहे. हां. कांदा टोमॅटो पाव किलो आहे. म्हणजे जेवढं तुम्ही कांदा टोमॅटो घालाल तेवढं आणि जास्त मी ग्रेव्ही. कधीही अंदाजेच करत असते, Experts. त्यामुळे मी किलोच्या मापाने वगैरे कधीच काही केलेलं नाही. आजपर्यंत स्वयंपाक माझा अंदाजे असतोय. छान खरं छान होतोय. असतंय. अंदाजेच खरंच छान असतोय. पण मी मोजून मापून कधीच करत नाही. करू पण नका. आणि आज तुम्हाला सांगायची वेळ आली म्हणून मी अंदाजेच तुम्हाला सांगितलेलं आहे, जे काही घेतलेलं आहे ते. आणि आम्ही शिट्या किती घेतलेल्या? एक 3-4 शिट्या घेतलेल्या आहेत. आता कुकर थंड झालं की आम्ही तुम्हाला दाखवू दाखवू. आमची कशी झालेली आहे. स्टे ट्यून्ड. असं छान पाव भाजून घ्या मित्रांनो. जसं छान जितकं बटर तितकं छान वाटते मला. आमची पावभाजी जरा बापरे थंड होत आहे. घशात घाला हो, घशात माझ्या. नको, ढेकर दिला तर गडगडलं म्हणते लोक. तवा गरम आहे. छान असं लावलेलं आहे, बटर बटर लावलेला आहे असा. मला बाय द वे बायको, अपकमिंग ह्याचं काय तर तुम्हाला बोलायचं आहे? नाही, ते सगळ्यांना सरप्राईज असेल. काय वाटतंय प्राईज तुम्हाला की आम्ही या आपण आता आपण बोललो Sunday. त्याच्यावर गेस करा, असं गेस करा की काय व्हिडिओ असेल पुढचा. काय असू शकतोय? तुम्हाला काय वाटते की काय असू शकतोय? मला असं विचारायचं आहे आमच्या मित्रांना किंवा जे लोक बघतात की तुम्हाला काय वाटते की आमचं लग्न कसं म्हणजे हे बघा, कारभारी आमचं लग्न कसं झालं असेल, म्हणजे लाईक अरेंज्ड बाय समवन. काय वाटतंय तुम्हाला की आमचं लग्न कसं झालेलं आहे? हे कमेंट करून नक्की सांगा, मग आम्ही तो नक्की व्हिडिओ घालू. हो ना? हो, 100%. खूप इंटरेस्टिंग असणार आहे, तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगा की भाजलं का बायको? भाजल्यानंतर नवऱ्याने काय झालं बायको भाजलं मी करतो असं म्हणायला पाहिजे. होय, नवऱ्याने म्हणाला पाहिजे. नवराच आहे की तुम्ही. तुम्ही भाजलं? आमच्या रिलेशनशिप बघा, मधले आहोय. असंच असते. असं म्हणून तुम्ही मोकळं झाला. भाजलं
द्या. मी ऑइंटमेंट लावतो. द्या. हे भाजला आम्हाला. आहोंचे सगळे ह्यांच्यात गुण आहेत. जे काही नवऱ्याचे गुण असतात ते माझ्या बायकोमध्ये आहेत. हे माझे मित्र पण ॲग्री करतील. कोणीही ऍग्री करत नाही, फक्त हे माझे मित्र पण ॲग्री करतील. मित्रांनो, भाई लोग जल्दी जल्दी कमेंट करके बताओ. म्हणायचंय काय मित्रांना? मित्रांनो, तुम्ही घाबरू नका. मी तुमच्या मागे राहणार आहे. मागे राहणार आहेत त्यांनी तुमच्या, तुम्हाला पुढे करतायत त्यांनी. लक्षात येते का मित्रांनो? ओपन करून दाखवा, ही बघूया. आता आपण ते झाकण ओपन करून बघूया. ओ माय गॉड, वास तरी सुंदर येत आहे आणि कलर पण अगदी मस्तच. कधी पावभाजीला असा कलर आलेला आहे काय? मला नक्की सांगा गाईस. इतका सुंदर, खरंच खरंच. हा हा बा, तू डायरेक्ट चला. चमचाच घाल त्याच्यात, डायरेक्ट खा तू. बाळ, सो मी जरा त्याला मॅशरनी मॅश करून देतो. तू काय करणार? घेते तू mash. खायचंय आता. तू खा म्हणे, थांब थोडं मॅशरनी थोडं. आम्ही. हा, स्मॅश करूया. चला, सर्वांना आता भूक चांगलीच लागलेली आहे. हम्म. ती पावभाजीची भाजी, मग आमचे पाव, मग सगळ्यात महत्वाचं लिंबू, मग येतो थोडा कांदा. थोडासा कांदा आणि मग कोथिंबीर आणि मग शेव. डायरेक्ट भाजीमध्ये. So, मेघना, बोला. आता तू खाऊन बघून सांग मला की कशी झालेली आहे पावभाजी. अशा प्रकारे आमची छान सुंदर दिसणारी पावभाजी तयार आहे. खूप गरम आहे. जी भाजायला नको, हळका. नको, मला चवीने खायचं आहे. झणझणीत, एवढी छान, नेहमीप्रमाणे झालेली. खूप छान झालेली आहे. नेहमीप्रमाणेच. आई कधी डिसअपॉइंट करत नाही जेवणाच्या बाबतीत. मला असं वाटते की आई तरी दाखवलेलेच आहेत आपली पावभाजीची रेसिपी. मला नक्की कमेंट करून सांगा की मी जरा तुमच्या खाते घरात guys. कसं पावभाजी बनत असेल. जर काय ते युनिक रेसिपी असेल, युनिक काय तर टेस्ट असेल तर नक्की आम्हाला शेअर करा. आईना खूप आवडतात वेगवेगळे रेसिपीज ट्राय करायला. ट्राय करायला. हम्म. नक्की सांगा आम्हाला तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली. करून बघा आणि मग आम्हाला सांगा नक्की. आईंची स्पेशल पावभाजी, झटपट पावभाजी. झटपट. झटपट पावभाजी. ओके गाईस, थँक्यू गाईज. आमचे नवीन मेंबर ऍड झालेले आहेत, हे तुम्हाला अधूनमधून दिसत राहतील. सो नक्की आम्हाला सपोर्ट करा. थँक्यू फॉर वॉचिंग अ व्हिडिओ. लाईक, शेअर, सबस्क्राईब प्लीज. आणि असंच सपोर्ट करत राहा. आणि आमचे व्हिडिओज ज्यांनी पण बघितले त्यांना खूप खूप थँक्यू. आणि ज्यांनी पण आम्हाला सबस्क्राईब केलं त्यांना पण खूप खूप थँक्यू. सो मी जरा कॉन्सन्ट्रेट करते पावभाजीवरती, कारण माझी थंडी जास्त. बाई. हो सासूबाई.